आजपर्यंत एसटीच्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा किंवा जीपीएस यंत्रणा म्हणजे अत्याधुनिक जी बस हवी होती ती अद्यापर्यंत केली गेली नव्हती। परंतु स्वारगेटच्या घटनेनंतर राज्य शासनानं फार गंभीरतेनं पाऊल उचलली। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की महिलांना सुरक्षितता मिळेल अशा पद्धतीनं आणि एसटीचा प्रवास सुखकर होईल अशा पद्धतीनं एसटीची नवीन बस ही आली गेली पाहिजे। आणि त्या माध्यमातून आज आम्ही 3000 बसेसच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे। आम्ही कंपन्यांना सांगितलं की बसेसमध्ये पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरा आत आणि बाहेर असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जीपीएस यंत्रणा असणं गरजेचं आहे। ह्या बस ड्रायव्हरला कधी कधी झोप येते किंवा कधी कधी बस ड्रायव्हर हा दारू पिऊन गाडी चालवायला बसलेला सुद्धा निदर्शनास आलेला आहे। तर काही अशा गोष्टी आहे, वायफायच्या सुविधा आहे त्या एसटी प्रवाशांना बसमध्ये मिळत नाहीत। या सगळ्या अत्याधुनिक म्हणजे AI तंत्रज्ञानावर आधारित ज्या ज्या सुविधा सर्वसामान्य प्रवाशांना दुसऱ्या खाजगी बसेसमध्ये मिळतात त्या सगळ्या सुविधा ह्या बसेसमध्ये मिळायला हव्या अशा पद्धतीने आम्ही ती रचना करतोय। म्हणजे टाटा कंपनी असू द्या, अशोक लेलँड असू द्या, आयशर असू द्या किंवा अन्य ज्या बसेस रेग्युलर पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत त्याला आम्ही असं सांगितलं की ह्या सगळ्या स्मार्ट बसेस आम्हाला हव्यात जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार नाही। बस ड्रायव्हर दारू पिऊन आला किंवा काही ड्रगचं सेवन केलं असेल किंवा त्याला जर झोप आली तर ताबडतोब ब्रीथ अनालिसिसच्या माध्यमातून प्रवाशांना कळलं पाहिजे, प्रवाशांना वायफाय सुविधा मिळायला पाहिजे जेणेकरून क्रिकेटची मॅच असू द्या किंवा चित्रपट असू द्या त्यांना आपल्या मोबाईलवर बघता आला पाहिजे। जाहिरातीसाठी किंवा पंतप्रधान आदरणीय मुख्यमंत्री यांचं जर काही विशिष्ट निवेदन असेल तर ते निवेदन सुद्धा त्यांना बघता आलं पाहिजे। अशा जाहिरातीसाठी आम्ही स्क्रीन बसवतोय। 5000 बसेस या स्मार्ट बसेसमध्ये आम्ही त्याचं रूपांतर करू आणि त्याचा खर्च सुद्धा 60% केंद्र शासनाच्या निर्भया फंडातून होईल। 40% खर्च हा राज्य शासन उचलेल आणि त्याचबरोबर 3000 नवीन बसेस येतात। म्हणजे पहिल्या टप्प्यात ह्या 3000 बसेस ज्या निविदा प्रक्रिया झालेले त्यांना आम्ही स्पष्टपणे त्या सगळ्या जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना सांगितलेलं की अशाच पद्धतीनं स्मार्ट बसेस आम्हाला तुम्ही द्या आणि ह्या बसेसची क्षमता सुद्धा आम्ही मोठी करतो। म्हणजे 3x2च्या बसेस करतो जेणेकरून आसन क्षमता वाढेल। 50 प्रवासी ह्या बसमध्ये बसू शकतील आणि त्यापुढे येणाऱ्या म्हणजे दर वर्षाला ज्या 5-5 हजार बसेस येणार आहेत त्यामध्ये सुद्धा ह्या सुविधा असतील। म्हणजे भविष्यामध्ये एसटी महामंडळाच्या पुढल्या 5 वर्षामध्ये ज्या 30 ते 32 हजार बसेस असतील त्या पूर्ण बसेस या स्मार्ट बस झालेल्या असतील आणि सुरक्षिततेचा जो दृष्टिकोन राज्य शासनाचा आहे, आमच्या सरकारचा आहे तो आम्ही कायम ठेवून